केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून देशाचा अर्थसंकल्प सादर। सलग 9व्यांदा सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला। इन्कम टॅक्समध्ये कुठलाच बदल नाही। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवण्याची अर्थसंकल्पात घोषणा। सरकारच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, तर सेन्सेक्स 2550 अंकांनी घसरला। अर्थसंकल्पात देशातील बायो फार्मास्युटिकल्ससाठी 10,000 कोटींची तरतूद। 5 वर्षांमध्ये 10,000 कोटींची बायो फार्मा पॉवर तयार केली जाईल। अर्थमंत्र्यांची संसदेत ही घोषणा। त्यामुळे कर्करोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवरील औषधं होणार स्वस्त। पुणे मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉर बनवणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। कॉरिडॉरमध्ये आता मुंबई पुणे हैदराबाद चेन्नई, दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी या महत्त्वाच्या शहरांमधील मार्गांचा असणार समावेश। अपघात विमा करमुक्त होणार। मिळणाऱ्या रकमेवरती कुठलाच टॅक्स भरावा लागणार नाही, तर कोणताही टीडीएसही लागणार नाही। अर्थमंत्री सीतारामन यांची ही घोषणा। देशात 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार। अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा। आयकर परतावा भरण्यासाठी आता 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत मिळणार। छोट्या करचोरी प्रकरणामध्ये शिक्षा होणार नाही, तर दंड होणार। दंड क्लाउड सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना 2047 पर्यंत करमुक्ती, तर अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत राहणार। सीतारामन यांची घोषणा। भारतात डेटा सेंटर बांधणाऱ्या कंपन्यांना सवलती। परराष्ट्र मंत्र्यांकडून 2047 पर्यंत कर सवलतीची घोषणा। परदेशी कंपन्या जर भारतात डेटा सेंटर बांधतील तर ते याचा फायदा घेऊ शकतात। सीतारामन यांची ही माहिती। शेअर बायबॅकवर आता कॅपिटल गेन टॅक्स लागू होणार, तर फ्युचर्स ट्रेडिंगवरील एसटीटीवरती 0.05% वाढ। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ही माहिती। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून देशाचा अर्थसंकल्प सादर। सलग 9व्यांदा सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला। इन्कम टॅक्समध्ये कुठलाच बदल नाही। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवण्याची अर्थसंकल्पात घोषणा। सरकारच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, तर सेन्सेक्स 2550 अंकांनी घसरला। अर्थसंकल्पात देशातील बायो फार्मास्युटिकल्ससाठी 10,000 कोटींची तरतूद। 5 वर्षांमध्ये 10,000 कोटींची बायो फार्मा पॉवर तयार केली जाईल। अर्थमंत्र्यांची संसदेत ही घोषणा। त्यामुळे कर्करोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवरील औषधं होणार स्वस्त। पुणे मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉर बनवणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। कॉरिडॉरमध्ये आता मुंबई पुणे हैदराबाद चेन्नई, दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी या महत्त्वाच्या शहरांमधील मार्गांचा असणार समावेश। अपघात विमा करमुक्त होणार। मिळणाऱ्या रकमेवरती कुठलाच टॅक्स भरावा लागणार नाही, तर कोणताही टीडीएसही लागणार नाही। अर्थमंत्री सीतारामन यांची ही घोषणा। देशात 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार। अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा। आयकर परतावा भरण्यासाठी आता 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत मिळणार। छोट्या करचोरी प्रकरणामध्ये शिक्षा होणार नाही, तर दंड होणार। दंड क्लाउड सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना 2047 पर्यंत करमुक्ती, तर अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत राहणार। सीतारामन यांची घोषणा। भारतात डेटा सेंटर बांधणाऱ्या कंपन्यांना सवलती। परराष्ट्र मंत्र्यांकडून 2047 पर्यंत कर सवलतीची घोषणा। परदेशी कंपन्या जर भारतात डेटा सेंटर बांधतील तर ते याचा फायदा घेऊ शकतात। सीतारामन यांची ही माहिती। शेअर बायबॅकवर आता कॅपिटल गेन टॅक्स लागू होणार, तर फ्युचर्स ट्रेडिंगवरील एसटीटीवरती 0.05% वाढ। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ही माहिती। तर कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवल्या जाणार। मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी 500 अमृत जलाशय तयार करणार। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, तर नारळ आणि चंदन काजूचं उत्पादन वाढवणार। काजूला जागतिक ब्रँड बनवणार। निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती। आंध्र प्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांसाठी आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा। खनिज कॉरिडॉर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि केरळला होणार। देशात सेमीकंडक्टर मिशन सुरू करण्याची सरकारची योजना, तर ISM 2.0 सुरू करणार। इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सच्या उत्पादनासाठी 40,000 कोटी रुपयांचा निधी देखील प्रस्तावित। वस्त्रोद्योग, हातमाग, हस्तकला उद्योगाला चालना देण्यासाठी मेगा टेक्सटाईलची उभारणी केली जाईल। सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद। अर्थमंत्र्यांची ही घोषणा। तर सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज अभियान राबवलं जाईल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब तयार केले जातील। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। आयुर्वेदाचं शिक्षण देणाऱ्या नव्या संस्था स्थापन केल्या जाणार।
आर्थिक विकास वाढवणं हेच आमचं उद्दिष्ट. 5 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. तर त्या शहरांच्या विकासासाठी 12.2 लाख कोटी वापरणार. अर्थमंत्र्यांची ही घोषणा. चालू आर्थिक वर्षात आता वित्तीय तूट 4.4% राहणार. पुढच्या आर्थिक वर्षात ही तूट जीडीपीच्या 4.3% असेल. करांद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळण्याचीही अपेक्षा. वाराणसी आणि पटनामध्ये जहाज केंद्र उभारली जाणार. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची घोषणा. देशाच्या आर्थिक विकासाला मदतही मिळेल. निर्मला सीतारामन यांची ही माहिती. आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था उभारल्या जातील. तर गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुर्वेदिक केंद्र उभारलं जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ही माहिती. देशात 5 विद्यापीठ टाउनशिप उभारल्या जातील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. डिझाईन क्षेत्राला चालना देणार. नव्या संस्था स्थापन केल्या जाणार. सीतारामन यांची ही माहिती. देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह बांधलं जाईल. अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा. उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात आता मुलींसाठी वसतिगृह बांधली जाणार अशी माहिती. कॉर्पोरेट बॉन्ड्सवरती टोटल रिटर्न स्वॅप सुरू करणार. तर पालिका बॉन्डला चालना देण्यासाठी अमृत योजनेच्या आधारे 100 कोटींचं प्रोत्साहन दिलं जाणार. 1000 कोटींपेक्षा जास्त रकमेचे बॉन्ड जारी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. अर्थमंत्र्यांची ही घोषणा. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी बहुतांश आमदारांचा पुढाकार. बहुतांश आमदारांनी सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या प्रस्तावावर सह्या केल्या अशी देखील माहिती. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं पियुष गोयल यांचं वक्तव्य. तर माझी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेलीच नाही. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ट्विट करत स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. लोकभवनात शपथविधी सोहळा संपन्न. क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी. मात्र अर्थ खात्याचा पदभार नाही. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार या लढवणार. सुनेत्रा पवारांनी बारामतीची निवडणूक लढवल्यास बिनविरोध होण्याची शक्यता. 6 महिन्यांच्या कालावधीत पोटनिवडणूक होणार. 28 जानेवारी ते 28 जुलै या कालावधीमध्ये पोटनिवडणूक होणार. कठीण प्रसंगी सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला. सुनेत्रा वहिनींचा हा निर्णय प्रतिबद्धता अधोरेखित करणारा. फडणवीसांची प्रतिक्रिया. अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील याचा विश्वास फडणवीसांनी केला व्यक्त. मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये अजित पवारांचं अस्थिकलश. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंच्या हस्ते अस्थिकलशाचं पूजन. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार देखील उपस्थित. अजितदादा शिंदेंप्रमाणे संघाच्या मुख्यालयात गेलेले नाही. अजितदादा भाजपबरोबर गेले पण विचारांची चौकट मोडली नाही. पवारांनी मनात आणलं असतं तर दादाही सीएम होऊ शकले असते. सामनातील रोकटोकमधून संजय राऊतांचा हा दावा. राष्ट्रवादीमध्ये तटकरे पटेल सर्व निर्णय घेतात. राष्ट्रवादी हा मराठी चेहऱ्याचा अस्मितेचा पक्ष. महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत दादांनी तडजोड केली नाही. भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये. संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतली पिंकी माळींच्या कुटुंबियांची भेट. अजित पवारांसोबत क्रू मेंबर पिंकी माळींचाही विमान अपघातामध्ये झालाय मृत्यू. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग. बारामतीमधील अपघातग्रस्त विमानाचे पार्ट्स मुंबईमध्ये आणले जाणार. अपघातग्रस्त विमानाचा अर्धा तुकडा कंटेनरमध्ये भरून मुंबईमध्ये आणला जाणार अशी माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांची सांत्वनपर भेट घेतली. पेडणेकरांच्या भेटीनंतर शरद पवार आता मुंबईसाठी रवाना. नागपूरमधील विजयगड शासकीय बंगल्यावरती सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची पाटी लागली. विजयगड बंगला खास अजितदादांसाठी तयार करण्यात आलेला. 2010 साली आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवैसी यांची निर्दोष मुक्तता. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत विनापरवानगी रॅली काढून प्रचार केल्याचा आरोप. नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाकडून ओवैसींची निर्दोष मुक्तता. रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार करणाऱ्या 4 आरोपींना जुहू पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातून आरोपी ताब्यात. मुंबईमधील शेट्टी इमारतीबाहेर 4 राऊंड फायर केल्याची माहिती. मुंबईमधील जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणामध्ये प्रियकर दोषी. जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर याला जन्मठेपेची शिक्षा. मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल. 31 डिसेंबर 2020 रोजी जान्हवी कुकरेजाची खारमधील राहत्या घरी हत्या झालेली. मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. डिंपल मैदानला महापौर करण्याच्या निर्णयाविरोधात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरणार. 3 तारखेला धडक मोर्चा काढण्याचाही दिला इशारा. सोलापुरात भाजपचा सुपडा साफ होणार. सोलापूरची जनता स्वाभिमानी पुरोगामी विचारच इथे चालतात. धैर्यशील मोहिते पाटलांचं हे वक्तव्य. तर सोलापूरमध्ये तुतारीचा एकही उमेदवार आलेला नाही. जयकुमार गोरे यांचं हे प्रत्युत्तर. धाराशिवमध्ये पुतण्या धनंजय सावंतांच्या विरोधात तानाजी सावंतांचा प्रचार. कार्यकर्ते नाराज असल्यानं बंडखोरी केल्याचा धनंजय सावंतांचा आरोप. पक्षात कोणतीही नाराजी नाही. तानाजी सावंतांचे हे स्पष्टीकरण समोर.
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरेंचा भाजपमध्ये प्रवेश. अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं धक्कातंत्र. पुणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रणाली सुरू. महापौर उपमहापौर निवडीनंतर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाईल. स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार. पाटण जिल्हा परिषदेत भाजप एक नंबरचा पक्ष राहिला. लोकांनी विकासाला प्राधान्य दिलं. प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं हे विधान. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालाय. अनेक विकास कामं बंद झालेली आहे. राज्य बंद पडण्याच्या मार्गावर आहे. उत्तम जानकर यांची राज्य सरकारवरतीही टीका. धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अविनाश खापे निलंबित. राजन साळवी आणि अविनाश खापेंची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली. धाराशिवमध्ये शिवसेना हायजॅक केल्याचा आरोप खापेंनी केलेला. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे उद्या आढावा बैठक घेतील. बैठकीत पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही आढावा बैठक पार पडेल. धाराशिवच्या आलूर जिल्हा परिषद गटामध्ये साडू विरुद्ध साडू लढत. आप्पासाहेब पाटलांना शह देण्यासाठी भाजपने थेट त्यांचे साडू मदन पाटलांना रिंगणात उतरवलं. भाजपचे नेते माजी मंत्री बसवराज पाटील यांची ही प्रतिक्रिया आता समोर. अमरावती जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागतात. सिंचन प्रकल्पांवरील पाण्याचा ताण आता वाढण्याची दाट शक्यता. जिल्ह्यातील 56 सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या 68% इतका जलसाठा. एक मोठा 7 मध्यम आणि 48 लघु सिंचन प्रकल्पांचा देखील यामध्ये समावेश.